हेलो, आप देखना शुरू कर चुके हैं हमारे आवर टाइम्स और मैं हूं कलीम चिश्ती। इस वक्त हम जामा मस्जिद के लेफ़्ट साइड में खड़े हैं। यहाँ पर म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत के आदेश पर नो पार्किंग में गाड़ी यहाँ पर लगाई गई है, उसे उठाया जा रहा है। ये नो पार्किंग में गाड़ी खड़ी थी, इसे म्यूनसिपल कॉरपोरेशन के लोग यहाँ से उठा के लेके जा रहे हैं। वैसे कोई बात नहीं करेंगे, चुपचाप बस चुपचाप लेकिन असा मेसेज भेटला की जामा मस्जिदच्या दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या असतात, त्यामुळे आम्ही आज कारवाई केली आणि आमचे कर्मचारी सफाईवाले सर्व व्यवस्थित गाड्या हटवून आणि आम्ही पूर्ण साफसफाई करून क्लिअर केलेले आहे। आम्हाला साहेबाचा आदेश असतो, कुठं पण गाड्या रोडवर लागलेल्या असल्या गाड्या उचलायच्या, रोडला कोणाला तकलीफ झाली नाही पाहिजे, यामुळे साहेबांचा आदेश पाळून आम्ही पूर्ण कारवाई करतो। सर, संपूर्ण शहरात आहे ही कारवाई? संपूर्ण शहरामध्ये आहे साहेब। किती दिवस चालणार ती? आता ही पूर्ण जोपर्यंत आदेश राहील तोपर्यंत चालत आहे। लोकांचं म्हणणं आहे की पहिले त्यांना इंटिमेशन द्या साहेब, त्यांना आम्ही अनाउन्समेंट करून कम से कम आम्हाला 1.5 घंटा झाला, आम्ही गाड्यावर कारवाई केली नाही। 1.5 घंट्याच्या नंतर आम्ही जामर लावले, तेव्हा माणसं आले, आम्ही दंडात्मक कारवाई करून पावती देऊन गाड्या सोडल्या। काही गाड्या आम्ही अशा पण सोडल्यात जे वादविवाद घालून आम्हाला तकलीफ देऊन मी 112ला फोन करून पोलीस सुद्धा बोलवून घेतली होती। काय आवाहन करते की लोकांना जे गाड्या रस्त्यावर उभे करते त्यांना हेच आव्हान आहे की रस्त्यावर गाड्या उभ्या करायची नाही, लोकांना तकलीफ द्यायची नाही, नो पार्किंग मध्ये गाडी उभी करायची नाही। काय लोकांचं म्हणणं आहे की कॅन्सर हॉस्पिटलकडे सुद्धा गाड्या उभे आहेत। जातो साहेब, आम्ही तिथे पण कारवाई करणार आता जाऊन। पूर्ण शहरात कारवाई? हा, पूर्ण शहरामध्ये कारवाई। आता पूर्ण आमचे त्या साईडला गरवारे स्टेडियम तिकडं भारत बाजार तिथले सर्व लोक सुधरून गेले, रोडवर एक पण गाडी उभी करत नाही, त्यांच्या हद्दीमध्ये हे करत असतात। तुम्ही आज करताना उद्या लगेच पूर्ण गाड्या इथे उभ्या असतात साहेब, आता शहरामध्ये आता नुसत्या 3 गाड्या आहेत टोईंग वाल्या, आता गाड्या 15 येणार आहेत, त्या गाड्या आल्या का पूर्ण शहरामध्ये चालू होणार आहे। फक्त सर, आमचं जनतेला एवढंच सांगणं आहे की आम्ही एक सर्व्हिसमॅन आहे आणि आमच्यावर झुटे आरोप वगैरे करायला हे नको, कारण आम्ही एवढी टीम आणि सिव्हिलियन पण आमच्या सोबत असताना एक व्यक्ती हिच्यातलाच म्हणतो 500 रुपये दिले आणि तो स्वतः येऊन मेन हँडलिंग करून जामर वगैरे काढतो आणि आमच्यावर 10 सिव्हिलियन पण आहेत आणि 10 आम्ही। जनताला फक्त माझं एवढंच एक सांगणं आहे, जर कारवाई होत नसेल तर आम्हाला परेशान करू नये आणि जर आम्हाला वरून आदेश मिळाला नाही, आम्हाला व्यवस्थितपणे कारवाई करू नये, आमच्या कारवाईच्या मदत कोणी अडथळा आणू नये आणि झुटे आरोप आमच्यावर घेऊ नये, कारण आम्ही एक देशाचे सैनिक आहे आणि जर आम्हाला महानगरपालिकेवरून जर आदेश दिला नसता तर आम्ही या ठिकाणी आलो नसतो। जामा मस्जिद आम्हाला असं एक वाटतं बा आपलं छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर असावं, आमचा फक्त हेतू हाच आहे। आमचा हेतू हा नाही की यांच्याकडून दंडात्मक कारवाई करायची, हे नाही, फक्त आम्हाला शहराला एक शिस्त लावणे आणि आपलं छत्रपती संभाजीनगर सिटी पण अशी मेन सिटी जे आपलं आपण हे म्हणतो पिंक सिटी, ग्रीन सिटी, त्या सिटीच्या मार्गावर जर जायचं असलं तर पूर्ण जनतेचं आम्हाला सहकार्य हवंय, नाही तर आम्ही आमची कारवाई करायला लागलो आणि जनता आम्हाला बस बिनधास्त बोलवाले तरच आम्ही कारवाई करू, कारण आमचा मेन उद्देश सिटीमध्ये ऍक्सिडेंट होऊ नये आणि कोणाकडे अडथळा टाकते तुम्हाला अधिकार आहे त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्याबाबत। सर, आम्ही नियमानुसार जर कारवाई करायला गेलो पण उलटे पुलटे जे येणार आहे, आता ह्याच ठिकाणी आम्ही जी कारवाईला आलेलो होतो जामा मस्जिद मध्ये, आता जे 2 नागरिक होते
त्यांची गाडी वगैरे आम्ही सोडण्याचे प्रयत्न केले त्यांना, पण ते म्हणतात तुम्ही आम्हाला 500 रुपये द्या, आणि आमच्यात एकटाच सांगतात. जे एक दुसरा व्यक्ती आणून समोर उभं करतात, त्याला म्हणतात हा 500 रुपये मध्ये या, वो बोलता हा हा हा, वो दुसरं परत एक दुसरा आमच्याकडं प्रॉपरली व्हिडिओ असतो आणि आम्ही जी पण कारवाई आणि करतो कोणती कारवाई प्रॉपर कारवाई केल्याशिवाय आम्ही करत नाही. आमच्याकडे ज्या ठिकाणी इथली कारवाई केली इथला पण व्हिडिओ आहे, आणि आम्ही स्टार्टिंग आमच्या गाडीला GPS वगैरे लागलेले आहेत. कारण आम्ही या ठिकाणी आता ही कारवाई केल्याच्या नंतर महानगरपालिकेचे पण कर्मचारी आलेले आहेत साफसफाई त्याच्यासाठी. आमची कारवाई करतो. फक्त आम्हाला एवढंच एक आव्हान आहे, सिव्हिल जनता आम्हाला सहकार्य करते. जो मस्जिद में आए हुए हैं तो उनकी गाड़ी लोग नमाज पढ़ने आते हैं, अपनी गाड़ी खड़े करता है, इसको एंटीमेशन दे रही है, उठा के लॉक कर रहे लेके चल जा रही. इससे पहले कारपोरेशन ने एक गाड़ी ऐसी लेके गई, हमारी लिया के भेज डाली. 75,000 रुपये की गाड़ी थी, आज तक पैसे मांग नहीं सकते उनको, क्योंकि उन्होंने स्क्रैप उठा के लेके गए. इसको बोलेंगे किसके पास जाके कंप्लेन करी. तो अच्छा ये जिन लोगों की गाड़ी आती है महल्ले के लोगों ने आके जिनको मालूम पड़ा दूसरे लोगों ने बोले तो लेके गए, महल्ले के अलावा दूसरे लोगों ने बोले तो पुलिस वालों ज्यादा गुंडागर्दी कर रहे हैं. गुंडागर्दी सुनने को तैयार नहीं, जबकि पुलिस वाले खुद आए, उन्होंने बोला इनको पूरी गाड़ियों के लॉक खोल दो, तुम्हारा अधिकार ही नहीं है बोले. उन्होंने बोले ट्रैफिक पुलिस का अधिकार है. पर ये लोग तो इतने गुंडे बने जिसकी सुन रहे नहीं. क्या वे जाति वाती कर रहे हैं यहाँ पर, क्या गुंडागर्दी कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा. बोले हम मस्जिद में आए हुए नमाज पढ़ने, गाड़ी छोड़ दो, सुनने को तैयार नहीं है. एक दिन पहले 2 दिन पहले कि भाई तुम्हारी गाड़ी हटा लो यहाँ से. गाड़ी हटाने को तैयार आए सीधा उठा रहे, लॉक लगा रहे और उठा के लिए चल जाए. जैसे इनके बाप की जागीरी थे, जिनने बेचारा ने पैसा कमा के लाया हुआ गाड़ी, तो उसका कुछ है ही नहीं. किसी की कोई मजबूरी रहती है, कोई कुछ रहता, कोई पढ़ने आता, कोई किधर आता. ये एरिया कौन सा है, सिटी के अंदर है ना, ये डंप थोड़ी हो रही है. क्वेश्चन पूछो, सवाल का जवाब लो. एकदम इंसान रहता है तो क्या गली में रहेगी. मस्जिद के अंदर हमारे मेहमान लोग आए थे, उन्होंने दीवार से गाड़ी खड़े थे. कुछ एक आधे घंटे का वक्फा हुआ, महानगर पालिका के पूरे ये जितने भी है वर्दी लेने में ये लोगों ने आए, जामर मार दी. इनको अच्छे से बताया कि 10-15 मिनट की बात है, तो नहीं बोले हम उठा लेंगे. उसमें से एक करप्टेड था जिसने 500 रुपये लेके एक जामर खोल दिया. वो वीडियो आपको बता देंगे हम थोड़ी देर के बाद में. वो खोल दिया, लेकिन सबने देख लिए तो वापिस से जामर मार डाला उनने. और ये लोग है ना बगैर है ना कारपोरेशन के पूछे के आगे थे. ऐसा लग रहा है मेरे को 500-1000 रुपये जमा करने के वास्ते. वो तो हम सही टाइम पे पहुंचे तो हमारी गाड़ियाँ भी सेफ होगी अल्हम्दुलिल्लाह. मस्जिद के जो लोग आते वो भी चले गए. तो ये बहुत ज़्यादा अति कर रहे हैं. महानगर पालिका के नाम की आड़ में ये जितने एक्स आर्मी मैन इनकी है ना दुकानदारी चला रही है. आपको बोलना ये है कि हाँ, आपका बोलना ये है कि पहले पेपर में देना चाहिए, इंटीमेशन देना चाहिए, उसके बाद में हाँ. आने के नोटिस लगाओ या ऐलान कर डालो. अगर आपको लग रहा नो पार्किंग जोन के अंदर ये गाड़ियाँ लगी हुई है तो एक ऐलान अनाउंसमेंट करा डालो. अब तुम अनाउंसमेंट भी लगाए रात के 4 बजे या सुबह के 5 बजे करेंगे तो कैसे समझ में देना चाहते हैं इनके पास. और इनकी बहुत अति चल रही है हमेशा. अभी भी बहुत धक्किंग कर रहे थे वो करने के लिए आया. तो इसकी शिकायत आप करना चाहेंगे. एक लेडीज से तो बहुत बदतमीज से बात करे उन्होंने, तो वो लेडीज ने बाज़ाब्ता वीडियो बनाई, वो भी आ जाएंगे आपके इसके ऊपर. ठीक. पूरी गाड़ी हटा दी, हमको बहुत अच्छा लगा. लेकिन VIP रोड पे कैंसर हॉस्पिटल के बाद आप चल के देखिए कि पूरा गाड़ियाँ वहाँ कारा खड़ी हुई है. हॉस्पिटल की दीवार को लग के, हॉस्पिटल की मेन जो रोड पर है वहाँ दीवार को लग के पूरी रोड पर पार्किंग है कि उनको पार्किंग है और यहाँ नो पार्किंग बता रहे हैं. जातिवाद कर रहे हैं और एक से पैसे लेके काम कर रहे हैं. कितने पैसे लिए? अभी बोले पहुँचे भाड़ो 10-20 हज़ार रुपये पहुँचे कहाँ से देंगे. और वो कैंसर हॉस्पिटल की आप चल के देखो वहाँ पर